नमस्कार. आता पावसाळा चालू झाला आहे. पावसाळा चालू होऊन खूपच अगदी मे महिन्यापासून पाऊसच पडतो आहे. पण पावसात असं म्हणजे नॉनव्हेज खाणाऱ्यांना एक असं खाऊचं होतं म्हणजे कधी करूया असं होतं. आज ते आपण बनवायचं आहे. गावाला तर अगदी पाऊस पडायला लागला की सर्रास येतात, विकायला येतात म्हणा किंवा घेऊन बसतात नाक्यावरती. असं काय आहे? नमस्कार. आणि बघा पावसाळा चालू झाला की नॉनव्हेज खाणाऱ्यांना एक अशी गोष्ट आहे की ती कधी बनवू किंवा बनवावीशी वाटते किंवा विकायलाही मार्केटमध्ये यायला लागते. अशी म्हणजे इतर दिवशी पण असते, पण पावसात त्याची मजा वेगळीच असते. खेकडी अगदी गावाला तर अगदी पाऊस चालू झाला की गावाला छोटी मोठी खेकडी घेऊन कातकर्णी घेऊन येतात किंवा जागोजागी अशा नाक्याच्या ठिकाणी बसतात. ते खेकडी असतात. पावसात अगदी 1-2 वेळा आपल्याकडे होतात. आमच्याकडे 1-2 वेळाच होतात. तर आपण बघूया खेकडी कसं बनवायचं ते. छान कोकणी पद्धतीने, साध्या पद्धतीने बनवायचं आहे. आणि खेकड्याला स्वतःची चव की काही ज्या गोष्टी आहेत, कोलंबी, खेकडी यांना स्वतःची चव असते. त्यामुळे त्याच्यात इतर काही मसाले टाकायची गरज नाही. आता तुम्ही बघा आपण खेकडी कशी बनवायची. चला. दुसरं म्हणजे पाऊस आहे, छान खेकड्याचा रस्सा बनवा, प्या मस्त. मटणाचं सूप बनवा, प्या, छान वाटतं, मस्त वाटतं. फिरायला जा, सांभाळून पाणी वगैरे सगळं एन्जॉय करा. प्रवास जीवनाचा मस्ती. गावाकडे बघाल ना तर ह्या सगळ्या गोष्टीची खूप मजा असते. बापरे, एवढं थंड वातावरण मस्त झालं आहे आणि गरम गरम खेकडी आणि छान असा गरम गरम भात घेतला आहे. किती छान वाटेल सांगा तुम्ही मला. किंवा असा खेकड्यांचा पातळ रस्सा बनवायचा आणि तो कपभर प्यायचा. इथे बनवून एवढी मजा नाही जी गावाला मजा आहे ना ते. आणि गावाला कसे छोटे छोटे काळे अगदी असतात, मस्त छान त्याचा रस्सा इतका मस्त होतो. तशीच आपण बनवायची आहेत. पण इथे ती मजा नाही, कोकणातली मजा इथे नाही. आता ही बघा खेकडी. आता ही पहिले कापून वगैरे स्वच्छ त्याच्यात आंगडे काढून घेतले आणि स्वच्छ पाण्याखाली छान धुतली. आम्ही खास त्याच्यासाठी वेगळा ब्रश ठेवतो. मस्त धुवून घ्यायची, माती वगैरे असते अगदी सगळी छान धुवून घेतली. खेकड्यांची मजा वेगळीच असते हो. खेकडी आहेत जेवणाला म्हटल्यावरतीच असं एखाद पेला अर्धा पेला भात पण वाढवायला लागणार आहे. खेकड्यांच्या रश्श्याबरोबर भातच छान लागतो, भाकरी चपातीपेक्षा. भाकरी पण ठीक आहे, नाही असं नाही. तर खेकड्यांचं कालवण करूया. दिसतेत का? चला आधी पहिल्यांदा मसाला बघूया. मसाला नेहमीप्रमाणे आहे, वेगळा काही नाही. कांदा भाजून घ्यायचा, आपला कोकणी मसाला. कांदा भाजायचा, खोबरं भाजायचं. पण हे भाजायचं ना, हे पण छान असं ब्राऊन भाजायचं. असं करपलं पण नाही पाहिजे आणि थोडं कच्चं पण नाही राहिलं पाहिजे. मग आपल्या रश्श्याला मस्त चव येईल. मसाला आपल्याला कांदा खोबरं भाजून नेहमीप्रमाणे घेतो तसंच घ्यायचं. खेकड्यांना त्याचीच चव असते, त्यामुळे इतर काय मसाले जास्त घेण्यात पडायचं नाही. आपला आता कांदा भाजून होतोय. आता मग खोबरं घालूया. कांदा भाजून झालाय. हे सगळे गरम मसाले आहेत. गरम मसाला वेगळा तुमचा केलेला असला तो घेतला तरी हरकत नाही. थोडा खडा गरम मसाला घेतला तर चव जरा चांगली येते. म्हणून सगळं आहे, तुम्हाला काय हवंय ते. भाजला.
हे काजू मी कशासाठी टाकते तुम्हाला माहिती आहे. नेहमी मी सांगते की 4 काजू टाकते मी आवडी मसाला, अर्ध्या वाटी मसाल्यामध्ये, कारण काय थोडं मिळून येतो आपला मसाला, चरचरीत लागत नाही. मिरची, आलं, लसूण हे पण थोडं भाजून घे. आता हे खेकड्यांचे पाय आहेत, आंगडे म्हणतात याला. सगळे ते छोटे छोटे असतात, ते काय आपण शिजवू शकत नाही. मग हे थोडे मिक्सीला लावायचे, हलके हलके हे करायचे आणि त्याच्यात पाणी घालून गाळून काढायचे मिक्सीला लावून. आता आपली सगळी तयारी झाली आहे. आता परत आपण कढईत तेल घेऊया. तेल काही जास्त घेण्याची गरज नाही, कारण आपल्या खेकड्यांनाच तेल सुटतं. म्हणून हार्टवाले किंवा खेकडी, कोलंबी जे कवचवाले असतात, ह्या गोष्टी खाऊ नयेत जास्त. हार्टवाल्याने तर अजिबात नाही म्हणजे थोडं कमीच असं. कधीतरी खायला काही नाही, आम्ही पावसातच बनवतो. कधी आपलं चुकून हे झालं तर, नाही तर पावसातच बनतात. ते पण 2-3 वेळ, जास्त नाही. आता कढीपत्ता घातला तेलामध्ये, आपलं तिखट घातलं जे घरचं असतं ठेवणीतलं, आणि आपला तो कोकणी मसाला मस्त छान फ्राय करा. आता काय आपण तो भाजलेला असतो, त्यामुळे जास्त फ्राय करायची पण गरज नाही. गावी तर आमची आई वगैरे अशीच टाकायची, म्हणजे मसाला तेलात फ्राय करणे हा प्रकार नव्हताच. हे आता आपण करतो. छान फ्राय करायचं आणि आता खेकड्यांचे असे 2 भाग करून टाकायचे. कोणी कोणी वरचं पूर्ण काढून टाकतं. जसं तुम्ही खात असाल तसं करा. पण मसाला वगैरे एकदा ह्या पद्धतीने करून बघा, खूप छान होतं. आता मस्त त्या तेलामध्ये आपली खेकडी छान फ्राय करायची. खेकड्यांचं जेवण असलं की जेवायला पण वेळ लागतो. ते थोडं थोडं त्याच्यामध्ये असतं, पण ते काढून खायला आणि त्याची टेस्ट अगदीच वेगळी असते. ते थोड्यातच समाधान होतं, मस्त वाटतं खायला. मला तर खूप आवडतात खेकडी. कोकणातली माणसांना खेकडा म्हणजे, आणि पावसात अगदी छोटी छोटी शेतात पण यायची. आता हे आंगडे आहेत, हे थोडे थोडे असे मिक्सरला घेऊन बारीक करायचे, त्यात पाणी घालायचं आणि काढायचं. आता आपला मसाला पूर्ण छान लागला आहे खेकड्यांना मस्त. आपल्याला कसं पातळ बनवायचं आहे, तेव्हा खूप पण मसाला नको आहे. आणि खेकडी अशी मोठी मोठी आहे, त्यामुळे तो कमी दिसतोय, पण भरपूर मसाला आहे. आता थोडीशी वधी जागा करते. बघा, आपण खेकड्यांचं जे आंगडे बारीक केले ना, त्याचं पाणी घालणार ना, त्याच्या आधी ही प्रोसेस करा तुम्ही. मध्ये जागा करायची आणि त्याच्यामध्ये थोडंसं 1 चमचा 1.5 चमचा, म्हणजे जेवणाचा टेबलस्पून म्हणतात ना, तो 1-1.5 चमचा चण्याचं पीठ घाला. याने काय होईल, कधी कधी असं मग तुझं पाणी वेगळं आणि मसाला वेगळा असं होतं, ज्याला फुटतं म्हणतात. कधी कधी म्हणतात खेकड्याचं कालवण फुटलं असं म्हणतात. तर ते असं वेगळं होतं ना. हे बघा, हे ते आपल्या आंगड्यांचं पाणी आहे, ते असं गाळून घेतलं. थोडंसं अजून काय बारीक असेल ना, मिक्सरमध्ये झालं असेल तर असं हात हे करून काढून टाकायचं. आणि हे पाणी टाकलं ना की आपल्याला किती हवं आहे तेवढं पाणी घालायचं नंतर. आणि आता आपण थोडंसं चण्याचं पीठ ह्याच्यासाठी टाकलं की मग ते ना मिळून येतं. नाहीतर काय होतं, ते फुटल्यासारखं, म्हणजे पाणी आणि मसाला वेगळा होतो. कधी झाला असेल, तुम्हाला माहिती असेल तर ते असं का होतं, तर हे कारण त्याच्यासाठी आपण 1-1.5 चमचा चण्याचं पीठ
थोडंसं घालायचं, भाजून घालायचं. तुम्ही वेगळं भाजून मग पाण्यात भिजवून घातलं ना तरी चालेल. आता बघा पाणी घातलं आहे, मस्त आपला रस्सा झाला आहे. गरम गरम भात खायलायचा आणि मस्त जेवायला बसायचं. काही नाही, सरळ साधा आपला मसाला छान करून बघा. थोडंसं हलकंसं झाकण ठेवायचं आपला चमचा ठेवून आणि थोडंसं उकळी यायची. आतून सगळं आपले खेकडे आणि आपला रस्सा सगळा असं मस्त मिक्स झाला पाहिजे. आणि आता मी टोमॅटो ना आधी फ्राय केला होता, म्हणजे फ्राय केलेला होता टोमॅटो. सकाळी भुर्जी बनवलेली ना, त्याच्यासाठी टोमॅटो फ्राय जास्त झालेला म्हणून मी खेकड्यात टाकला नाही आधी. तर आता होता वाटीत, तो जवळजवळ 1.5 टोमॅटो असेल, तो घातला. तुम्ही मसाल्यामध्येच टोमॅटो घालून फ्राय करा. मी तुम्हाला सांगायला विसरले की मसाल्यामध्ये टोमॅटो घ्यायचं. मस्त. यावेळेला जरा मीठ वगैरे चेक करा तुम्ही कसं आहे का. जेवताना कुठेही काय मीठ कमी आहे काय असं नको व्हायला. जेवताना एकदम मस्त चव घेऊनच बघा आधी. आता हे भाकरीचं पीठ, गरम गरम भाकरी घालायची. आपलं खेकड्यांचं तयार झालेलं आहे मस्त. आता भाकरी झाली की मस्त ताव मारायचा. तुम्हाला म्हटलं तेल थोडं कमी घाला कारण खेकड्यांना तेल सुटतं. आपले खेकडी छान झाले. कसं वाटलं आपला खेकड्यांचं कालवण म्हणा, खेकड्यांचा रस्सा म्हणा. छान वाटीभर घेऊन मस्त आधी प्यायचा जेवायच्या आधी. माझ्या तर अगदी तोंडाला पाणी सुटले. तुम्हाला कसं वाटलं ते सांगा, कमेंट करा, करून बघा. भाकरी, खेकड्यांचं कालवण, कांदा, मस्त जेवा. तुम्हाला सांगू माझ्या नातवाला पण खूप आवडतात खेकडी, भरपूर अगदी. त्याला काढून देणं म्हणजे टास असतो. ते त्याची मम्मा करते ते सगळं. अगदी म्हणजे तोडून दिलं ना तर कसा चुपेल बघा. माकडू आहे तो. आंबट खाल्ला आपल्याला खेकडी नाही राहायची. हो सोड सोड. आपच्या बाबांची याला आहे का पार्टी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. नमस्कार.